या देवा संतांचे सुख झाले या देवा म्हणूनी सेवा करी त्यांची तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा निर्गुण आकार झाला गुणवंत घाली दंडवत पूजोनिया तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा तीर्थे त्यांची इच्छा करीती नित्य काळ व्हावया निर्मळ आपणासी तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा अष्टमहासिद्धींचा कोण आला पाड वागोनी दियाड कोणी तया तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी तुका म्हणे ते हे बळिया शिरोमणी राहिले चरणी निकटवासी तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका विठाला परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवभिरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तेह प्रणतपाल भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं नमो भूतनाथं नमो देवदेवं नमः कालकालं नमो दिव्यतेजं नमः कामभस्मं नमः शान्तशीलं भजे पार्वती वल्लभं नीलकण्ठं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्ती विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि दूगं शिरसा गुरुंतं आता कृपा भांडवल सोडी भरी माझी मतीची पोतडी करे ज्ञानापद्य जोडी थोरा माती मग मी संसरेन तेने संतांशी कर्णभूषणे लेववी सुलक्षणे विवेकाची आता माझे दंडवत आता माझे दंडवत तुमच्या संत चरणाशी संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची तेथे माझा काय कोण तो विचार वर्णावया पार महिमा त्यांचा प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्याचा पुतळा चैतन्याची चितकळा भक्तीचा जिव्हाळा आणि प्रेमाचा मळा घरात नाही धान पोटात नाही आण गावात नाही मान पण चित्तात सदा समाधान जगद्गुरु तुकोबा आहे घरात मोडका खाट फुटका माठ
गळकताट पण शेवटी वैकुंठाची वाट, असा ज्यांच्या परमार्थाचा थाट, असे श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग असून महाराज या अभंगातून संतांचा महिमा सांगतात. विठाला वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत, सकल गुणनिधान सच्चिदानंद घन भगवान श्री पंढरीनाथाच्या कृपेनं विश्वमाऊली श्री ज्ञानोबाराय, जगद्वंदनीय श्री तुकोबाराय, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज आदी करून सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपाशीर्वादाने संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रा महोत्सवानिमित्त आपल्या या पवित्र निवृत्तीनाथ ज्ञान भक्ती धाम, बरोबर ना, या पवित्र निवृत्तीनाथ महाराजांच्या दरबारामध्ये प्रतिवर्षीप्रमाणे संपन्न होत असलेला नाम यज्ञ सोहळा, त्यातील पण हे तपपूर्ती सोहळा आहे. 12 वर्ष झाले ही तपपूर्ती, 25 वर्ष झाले रौप्य महोत्सव, 50 वर्ष झाले सुवर्ण महोत्सव, 75 वर्ष झाले अमृत महोत्सव आणि 100 वर्ष झाले शताब्दी. एवढंच ऐकलं बाबा तुमचं मी त्या दिवशी, बरं का. तर हे तपपूर्ती सोहळा आहे आणि या सोहळ्याचं सुंदर प्रकारे नियोजन गुरुवर्य बाबांच्या नियोजनाने, अध्यक्षतेखाली, मार्गदर्शनाने आणि आशीर्वादाने हा सोहळा संपन्न होत आहे. नित्य हरिकीर्तन, त्यानंतर भागवत कथा आहे. आदरणीय आळंदीचे साहेबराव बाबा त्यांच्या रूपाने माऊलीच आहे, बरं का. त्यानंतर अमृता अनुभव पारायण, स्वतः बाबांचं तिथं नाव आहे. आता पुढं मी सांगू का, थोडं सांगतो. असा विषय झालेला आहे. आता महाराज लोकांचे भांडणं फक्त नावावरून होते. माझं नाव इकडं कशामुळे टाकलं, सगळ्यांच्या नावासमोर गुरुवर्य लावलं. सगळ्यांना ह ब प पू, पण मला का नाही लावला. महाराज या ना आमच्या गाव, नाही सगळ्यांना लावला आणि मलाच नाही झालं, नाही येणार. महाराज विसरलं, पुढच्या वर्षी तुम्हाला लावू नावासाठी. असं पारायणात जर एखाद्या बाबांचं नाव टाकलं तर वाईट वाटतं, परंतु आदरणीय बाबाचं बोलणं विषय झालं तर त्यांचं वर्णन मी शब्दामध्ये करू शकत नाही. आणि माझ्यापेक्षा तुमच्या अनुभवाचं आहे. मला 1-2 वेळेस प्रथम इथं आलो त्यावेळेस दर्शन झालं, ते निमित्त आलो होतो, परंतु माझं भाग्य उजळलं त्यावेळेस. म्हणजे नावाचं काही नाही. आता बाबाला म्हणलं आराम करा तुम्ही, पण तरीही बाबा आले. आता बाबा इथं पण एक साधकाचं कौतुक करण्यासाठी बाबा इथं बसलेत. बोलवले बाबाला आराम करा, बाबा करायचं असं. हा, बाबाच्या समोर काय बोलायचं तुम्ही. बाबांचं साधनात आमचा जन्म आहे, पूर्ण साधना झाल्यानंतर आमचा जन्म आहे. बाबासाठी एवढंच बोलून ती येथ मी जे जे बोले प्रभू ते तुमजेची शिकविले, म्हणून अवधारी जे आपुले आपण देवा. विठाला विठाला बाबांच्या आशीर्वादाने व या पवित्र तीर्थाच्या आश्रमाच्या सर्वांच्या आश्रमावरती प्रेम करणाऱ्या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने व या आश्रमाची शोभा वाढवणारे पंचक्रोशीतली सर्व महाराज मंडळी, आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्ञानेश्वर माऊली आहेत, त्याच्यानंतर आमचे गुरुबंधू बाळू महाराज पवार आहेत, त्याच्यानंतर आदरणीय गोपाल महाराज आहेत, त्यानंतर आदरणीय पाटील महाराज आहेत, त्यानंतर रणधुवे महाराज आहेत, पलीकडचे का माने महाराज आहेत, विनेकरी बाबा काकडे महाराज आहेत. काकडा करीत असतं का आदरणीय नारायण महाराज, लक्ष्मण महाराज, श्याम महाराज, संभाजी महाराज, तुकाराम महाराज, आम्ही सगळे संत झाले बरं का गोळा. तुम्ही म्हणता आमचे गुरुबंधू बाळू महाराज संत पुढे, ते तर ज्येष्ठ संत आहेत. बाळू मामा की सर्व संतांचा महिमा आहे.
आणि गुरुवारी बाबा इथं उपस्थित आहेत आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी. आणि तुम्ही समोर बसलेले सर्व मायबाप आणि सुंदर प्रकारे ज्यांची मृदंगाची साथ आहे असे आदरणीय शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शिवाजी महाराज युग घातलं माऊली ते सोपान. आणि तुम्ही सर्व मायबाप श्रोतृवर्ग, तुम्ही म्हणता यांची नावे घेतली, आमचं का नाही घेतलं? खरं सांगू का, मला तुमची पण नावे घेण्याची इच्छा आहे, परंतु मला माहीतच नाही. किंबहुना बाबांनी मला तुमची नावे घेण्यासाठी मला इथं बोलवले नाही. बाबांच्या आदेशातून मी इथं आलो, तुमची नावे घेण्यासाठी नाही, तर देवाचं आणि संतांचं नाव घेण्यासाठी. आणि आदरणीय लक्ष्मण महाराज, नरसिंह महाराज यांना देखील नमस्कार आहे. सगळ्यांची नावे मला माहीत नाही बरं का. सुंदर प्रकारे साऊंड सिस्टम आहे बरं का, एक नंबर. धाकलगावची सुंदर माऊली सिस्टम देखील सुंदर आहे. तुमच्या सर्वांची नावे घेण्यासाठी बाबांनी बोलवलं नाही. आणि सगळ्यात महत्वाचं, तुमची नावे घेण्यासाठी मी काय तुमची धर्मपत्नी? किंबहुना संतांचं वचन आहे, वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची, कीर्ती मानवाची वाणू नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणाऱ्या भगवंताला विनम्र भावानं नमस्कार करतो आणि संकल्पित वेळेमध्ये सेवा संपन्न करण्याचा प्रयत्न करतो. विठाला वेदांत शास्त्रामध्ये मायाला अनिर्वचनीय म्हणलेलं आहे. अनिर्वचनीय का म्हटलं? मायेला जर पाहायला गेलो, एखाद्या मुलाची आई ती माय नाही होय बरं का. हा, मायेला जर पाहायला गेलं तर दिसत नाही, आणि नाही म्हटलं तर ही परमार्थ करू देत नाही, संसारामध्ये गुंतवते. त्यानंतर माणसाच्या जीवनामध्ये सत्य आचरण घडू देत नाही, किंबहुना सर्व जगाला नाचवते. माऊली म्हणतात, हे नाही म्हणो जाईजे तरी विश्वाकारे देखीजे, आणि विश्वची ऐसे म्हणजे तरी हे माया. नाही म्हटलं तर जग दाखवते, पाहायला गेलं तर दिसत नाही. म्हणून माया कशी आहे? अनिर्वचनीय. विठाला का अनिर्वचनीय? परमार्थ घडू देत नाही, संसारामध्ये गुंतवते, म्हणून आज अनिर्वचनीय. तुकोबारायांनी याच्यासाठी 15 चरण खर्च केले. 2 मैत्रिणी होत्या, एक मैत्रीण पंढरपूरला जायची, परंतु एक मैत्रीण पंढरपूरला कशाला जाते म्हणायची? आपली मुलं लेकरं इथंच बरं, मुले लेकुरे घरदार येथेची माझे पंढरपूर. पण मैत्रीण हट्टी होती, म्हणे गंगाबाई मी जाते पण तू पण गेली पाहिजे, कारण चांगलं कार्य करणारा जो प्रवृत्त करत ना त्याला अर्ध पुण्य लाभतं. करविता व्रत अर्ध पुण्य लाभे, मोडविता दोघे नरका जाती. गंगा मावशी म्हणली माझ्या पप्प्याचं लग्न होऊ दे, मग आपण पंढरपूरला जाऊ. आता पप्प्याचं लग्न काय सोपं आहे हा? जुन्या काळामध्ये असं होतं, आई मुलीला सांगायची, बाई चांगलं काम करावं, भाकरी चांगल्या करावं, पाठीमागं बोलू नये, उद्याच्याला तुला लोकांच्या घरात जायचंय, तुला सासर कसं भेटतं कसं नाही हे कळालं पाहिजे तुला थोडं. आता ते दिवस नाही राहिले, आमच्या ताईंचे चांगले दिवस आले बरं का. आता असं झालंय, मुलाची आई मुलाला सांगते, ऐक परसू आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहा, काहीतरी कर. तर असं नाही केलं तर येणारं वादळ कसं येतंय सांगता. धाक कोणा पहिल्या अगोदर सासूरवास होता, आता सुनवास चालू आहे. हा, ती आली घरी, तिचे दिवस चांगले, तरी सुद्धा सासू एवढं पुढं ठेवते, जावयाला जपत नाही सासू, परंतु सुनाला जपते. आता एवढं पार हृदय बंदी खाना केला इथपर्यंत, तरी सुद्धा सुना म्हणतात मुझे नींद नाही, मुझे चैन नाही.
एकदा कापूस वेचायला कांदे लावायला चल म्हणजे सगळं येईल तुला. पप्प्याचं लग्न होऊ दे, त्या मुलाचं लग्न होतं. मग मैत्री भिशी पण भरून ठेवते. बाबा आपली जाते की बाबा उपाधीमध्ये गुतत नाही. नाहीतर विठाला विठाला बाबा इथं राहिले हे बाबाचं भाग्य नाही, तुमच्या सगळं पंचक्रोशीचं भाग्य. शोभानगरची शोभा म्हणजे बाबा. त्या मुलाचं लग्न होतं, मैत्री भिशी पण फाडते आणि म्हणते आता चल ना. मग ती 2 महिने अगोदर तयारीला लागते. कशाला? हरिपाठ पाठांतराला. छे लाडू चिवडा आणखी काय काय आवडतं तुला? जिलेबी आवडते. जिलेबी खराब होईल ना? नाही होत का? बरं हवा देत जा मध्ये. काय नाही तुझी? कृष्णा आहे चांगलं गोड. एका पोराला विचार म्हणलं तुला काय आवडतं, ते म्हणलं बाबा वरण आवडतं वरण. 2 महिने होतात, वारीचा दिवस येतो, निघायचा प्रस्थान करायचा. मग घरी सासू जुना काळ सासू सुनाला जवळ बोलवते आणि म्हणते परिसे गे सुने बाई नको वेचू दूध दही. हे बघ मी पंढरपूरला चालले, परंतु मी गेल्यानंतर तू दूध दही तूप लोणी कोणाला विकायचं नाही. म्हणते आत्या तुम्ही मला दूध दही तूप लोणी विकू नका म्हणता, आणि बाजरी ज्वारी गहू हे विकू नका असं काहीच म्हणलं नाही. आणि ते विकीन ना मी. बघ ते म्हणजे ते विकू शकत नाही तू, त्याला मी खुना करून ठेवल्या खुना. आणि ज्याला कदाचित बरोबर विकलं थोडं काढून तर मला शेजारच्या म्हातारे सांगतील. कारण ही म्हातारा आणि म्हातारी अशी येतं गावातले. जेवण झालं चहा झालं का मंदिरासमोर येऊन बसतात, घरासमोर येऊन बसतात. कोण आलं कोण गेलं, कोण आलं कोण गेलं. जस काय ग्रामपंचायतने बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे. शेजारी सांगतील म्हणी नाही सुनाला हसू द्या त्यांना, बघतो ना मी आणखी वेळ. सासूबाई दूध दही का म्हणतात, कारण रोजचा ताजा माली कळणार नाही ना. पण तू म्हणते ठीक आहे आता तुम्ही निवांत जा. पण ती आवाज आली पंढरपुरात, वेशी पासून आली घरा, पुन्हा वेशी पासून घरी येते. ऐके गोष्टी सादर बाळी करी जतन फुटके पाळे. हे बघ मी जमा केलेला डबा तांब्या भांड दुसऱ्याच्या शेजाऱ्याच्या इथून आणलेला डबा एकदा का माझ्या घरात आला यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम. पुन्हा गेला नाही. हे कसं कसं कमवलं माहितीये का? गेलं नाही बाई. ठीक आहे आत्याबाई तुम्ही जा, मी काय सगळं व्यवस्थित सांभाळते. पुन्हा म्हणते वळवट शिरीचे लिंपण नक फोडू मध वाचून, मी केलेल्या कुरडया पापड हे डबे फोडायचे नाहीत. पुढं म्हणते माझे हातीचा कलवडू मध वाचून नको फोडू. कलवडू समजतो का आई? गौऱ्याचा आता आहे का? जुन्या काळात कलवडा असायचा गौऱ्या स्वयंपाकासाठी. सून म्हणली ठीक आहे आतेबाई तुम्ही या. तुम्ही आले का नदीला गेले का ते वाट लावायला ठेवते जा तुम्ही. ती म्हणते भिक्षुक आल्या घऱ्या त्याला काही देऊ नको. सांग गेली पंढरपुरा. भिक्षुकाला द्यायचं नाही म्हणजे तू पण जास्त खायचं नाही. जुना काळ सासुरास होता का नव्हता? भक्षी मपिता हारू नको फारसी वरी साधू. एवढं सगळं सांगते आणि मंदिरापाशी जाते. दिंडी निघणार. तिथं महाराज मंडळी अभंग धरतात. आमची माऊली शरण शरण जी हनुमंता. ती म्हणते थांबा थांबा एवढा म्हणा, परत येते घरून. परत घरी जाते पुन्हा सुरू करते. सगळं व्यवस्थित सांभाळायचं. कसं कसं कमावलं नीट लक्ष ठेव घराचं. त्यावेळेस सुनाला वाटतं काय माया मोहामध्ये माझी सासू गुंतली. ती म्हणते सून म्हणे बहुत निकी तुम्ही यात्रेशी जावे सुखी. सर्व मागीला आशा सोडा सासूबाई सोहित जोडा. तुम्हीच नाही तर मामांजीला पण घेऊन जा. असं म्हटली की सासूच्या मनात दुसरं येतं. सवतीचे चाळे खोटे म्या जावे. हिला वाटतं मी पंढरपूरला जावा सोहळ्यात आणि तिकडच चुकावं.
तिकडं माझी धडक लागाव, तिकडं मी मराव, असं पाप विचार. तुम्हाला विचारतो मी, पंढरपूरला जाताना सोहळ्यात चुकतं माणूस का चंद्रभागेमध्ये? जे आले त्यांना माहिती, सोहळ्यात चुकत नाही. चंद्रभागेत स्नानाला गेलं, कपडे काढून ठेवतं, स्नान करून परत येतं, आलं का माणसं सापडत नाही. आमचे माणसं पाहिले का कपडे घाला सांगतो. हिला वाटतं मी तिकडं मराव. शून्यमुखीचे वचन कानी ऐकोनी सासू वंचे म्हणी. हिला वाटतं, हिच्या मनामध्ये पाप आलं, मी जाऊन हिचं राज्य यावं. आणि आता कास या यात्रे जाऊ, तेथे जाऊन काय पाहू, मुले लेकुरे घरदार, येथेची माझे पंढरपूर. तुका म्हणे आयसे जन, गोविंदे माझे करुण, गोविंदे माझे करुण, गोविंदे माझे परमार्थ करू देत नाही, म्हणून तिला काय म्हणतात, अनिर्वचनी. संसारात गुंतवती. तुका म्हणे आईसे जण, गोविले माये करू. आणखी माया काय करते, तर माया जीवनामध्ये सत्य आचरण घडू देत नाही. ज्याच्यावरती मायेचा पगडा पडला, ती माया त्याला खरं वागू देत नाही, खरं सहन. ज्याच्यावरती मायेचा पगडा पडला, ते माणूस कधीच खरं बोलत नाही. म्हणून तर तुकोबारा म्हणतात, विश्वव्यापी माया तिने झाकोळलेली छाया, सत्य गेले भोळ्यावरी, अविद्येची चाले थोरी. आज काळ कसा चालू आहे, खरं पटतं लोकांना की खोटं? बोला, खोटं बोलतो. लटिके ते रुचे, साच कोणाही न पची. खऱ्या साधू संतांची किंमत राहिली नाही ना. किंमत कोणाला आहे? पतिव्रतेला नाही. माझे नाथ बाबा म्हणतात, मद्यपानाची श्राणी, नवनीतासी कुशे नाकुनी, केळी वेल्या व्यभिचारिणी, दैन्यवादी पतिव्रता. कशाचा महिमा, कशाचा? ऐका कलीचे महिमान, असत्याशी रिजले जन, पापा देती अनुमोदन, करीती हेळण संताची. साधू संतांचं अपमान, अवहेलना हे लोक करतात. खऱ्या साधू संत कळतात का लोकांना? साधू संत कळत नाहीत. मोठे तुम्ही साधू संत जाऊ द्या, महाराज कोणाला म्हणतात तुम्ही? मोठे महाराज कोणाला म्हणतात? मोठे महाराज ज्याची मोठी गाडी, मोठी बॉडी, दाढी, माढी आणि भानगडी. दाढी, माढी, गाडी, बॉडी आणि ते तुम्ही म्हणा. खरे साधू संत महाराज कळत नाहीत खरी. काही तर महाराज कळत नाही. महाराजांना पाहिलं लोकांना त्रास होतो. बऱ्याचशा महाराज लोकांना पाहिलं की त्रास होतो. गावातून आमचे सारखी गुरुबंधू आम्ही कुठं निघालो, बाबा कुठं कार्यक्रमाला निघले का, लगेच ते जे हरी घालण्याचे 3 प्रकार बाबा, बरं का. पहिला सात्विक माणूस जे हरी घातल्यानंतर बाबा रामकृष्ण हरी असं म्हणतो. रजगुणी असलं का, जय हरी बाबा. कुठे डाव आज, कुठे? आम्ही मनात म्हणतो डाव आहे का तू, खेळ येतो डोंबऱ्याचा. याच्या पुढे तमकुडी. कुठे निघाले बगळे, बगडे निघले डोम कावळ्याकडे. पण कावळा कुठं चालला? आळंदीला असताना दिवाळीच्या सुट्टीमध्ये बाबा, बरं का, नाशिकचे माझे मित्र आहेत, ते म्हणले चला महाराज दिवाळीला माझ्यासोबत घरी. त्यांच्या घरी गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांच्या घरासमोर एक बैल बांधलेला असायचा. लहान मुलं त्याच्यावरती बसायचे. बघा, मी म्हणलं खूपच गरीब आहे. ते म्हणले महाराज खूप गरीब आहे, काहीच करीत नाही. मी गेलो त्याच्यासमोर, तर शिंगावर उचललं, मला टाकलं. मी महाराजांच्या वडिलाला म्हणलं, तुम्ही तर म्हणले ते बैल मारित नाही,
काही नाही, मला कसं काय ते नाही करत. ते म्हणे ऐका महाराज, मला बैल गरीबी कोणाला काही करीत नाही, पण ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे धरतो उचा, ज्याने गंध लावला धरला असा बैल. कशाचं सांगतो आणि पहिलेच सांगा बाबांनी मला इथं बोलवलं. विठाला विठाला काय विषय चालू होता आपला? काय संताला मान्यता नाही, ज्याच्यावरती मायेचा पगडा झाला ती खरं आचरण करत नाही, संतांचा अपमान करत. परंतु ऐका, तुम्हाला संतांचा बाबांचा जर तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा नसेल तर घेऊ नका, परंतु त्यांचा का शाप तुम्ही घेतला तर तुम्हाला घोर अशा दुःखाला सामोरं जावं लागल, नरकाला पडावं लागल. जाईल तो छडी नरकायाची, जाईल तो छडी नरकाया, जाईल आठवणीनं संतांचा तुम्हाला आशीर्वाद नाही घेता आला तर काही नाही, पण शाप घेऊ नका. त्यांचा शाप घेतला देव सुद्धा तुम्हाला माफ करणार. तुका म्हणे हे आशीर्वादी बळी, जाईल तो छळी नरकायाशी, वैष्णव मुनी विप्रांचा सन्मान करावा आपण, घेऊ नये प्रभू झाला तरी संसाराचा दास, विहित तयासी यांची सेवा. परंतु ज्याच्यावरती मायेचा पगडा आहे ते साधू संतांची अवहेलना करतो. रघुवीर महाराजांचं फार कठोर वचन आहे, परंतु इथं आहे तर सांगतोच. गांडू भडवे राजचली मर्दो के बेहाल, पतिव्रता तो भूकी मरी पेडा खाये छिनाल. विठाला माया सत्य आचरण जीवनामध्ये घडू देत नाही, खरं वागतच नाहीत माणसं. खोटं जसं लवकर पटतं तसं खरं पटत नाही. पा राजाच्या दरबारामध्ये एक वेळेस कलाकाराला, असा कलाकार की कोणाचे नाव काढायचं, बरं काढायचं. त्याला म्हटलं वाघाचं नाव आवाज काढलाच. त्याला म्हणलं शेळीचा आवाज काढला. आणि माणसं झोपतात ते घोरण्याचा आवाज येतो का रे तुला कलाकारा? मला एवढंच येतो बरं का. त्यांनी हुबेहूब आवाज काढला. राजा प्रसन्न झाला, म्हणला 1000 मोहरा द्यायच्या त्याला. प्रधानजी जवळ होते म्हणे. प्रधान म्हणले असा आवाज तर मी आणलेला कलाकार सुद्धा काढील म्हणे. मग शिळीचा आवाज काढील का? हो काढील. त्या कलाकाराने हुबेहूब काढला. तर म्हणले आणा तुमचा कलाकार. त्याने काढला तर त्याला सुद्धा 1000 मोहरा देऊ. दुसऱ्या दिवशी तो प्रधानजी सुद्धा एक कलाकार, फक्त म्हणे माझा कलाकार येत असताना अंगावरती घोंगडी घेऊन ये. राजा म्हटला घोंगडी घे नाही तर शाल घे, जशी आपण कीर्तनाला आलो तशी, फक्त कीर्तन ऐका. फक्त आवाज काढण्याशी मतलब. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबारामध्ये पहिला कलाकार त्याने हुबेहूब सगळी आवाज काढली. नंतर शिळीचा आवाज काढायला लावला. हुबेहूब शिळीचा आवाज. राजा म्हणे प्रधानजी तुमच्या कलाकाराला सांगा शिळीचा आवाज काढायला. तर ते शाल अंगावर घेतल्याने बरोबर शिळीचा आवाज काढला. सगळ्या लोकांनी असं लिंबाचे पालक खाल्ल्यानंतर जसं तोंड करत कडू तसं केलं. आणि प्रधानजी म्हणले काय झालं? म्हणजे जसं कालच्या कलाकाराला जमतंय तसं तुमच्या कलाकाराला नाही जमत. प्रधानजी म्हणले ती शाल काढा. शाल काढली. त्या माणसाच्या हातात होतं शेळीचं बारकं, ते बकरा. म्हणजे खऱ्या शेळीनं शेळीचा आवाज काढला तर लोकांना पटत नाही, आणि दुसरा कलाकाराचा आवाज पडतो. याला म्हणतात लटके तेरुचे साच कोणाही न पची, ही माया
सत्य आचरण घडू देत नाही. आणि तिसरी गोष्ट, ही माया सर्व जगाला नाचवते. विठाला माया सत्य आचरण घडू देत नाही, जगाला नाचवते. कैसे केले देवराया देवराया, अवघी लावी अली माया, अवघी लावी अली माया. इतभर पोटासाठी पोटासाठी, ही माया सर्व जगाला नाचवते. प्रमाण सांगन बरं का, तसं पाहिलं तर प्रमाणाला धरून बोलणारा प्रामाणिक बुवा आहे बरं का. लहान मुलाला बोलवते, नाचवते. ही माया मोठ्या माणसाला नाचवते आणि ही माया म्हाताऱ्या माणसाला सुद्धा नाचवते. लहान मुलाला नाचवते. तुका म्हणे बाळ माते पुढे नाचे, बोल आणि काचे न साहती.